पुढचे काही दिवस तिजोरीजवळ जायला वेळ मिळालाच नाही. सांजी नेहमी आसपासच असायची. तिने रात्रपाळी करणं सोडून दिलं होतं. वज्र आणि अथांग दोघेच ती करायचे. ती झोपायला जायची. आता ती वज्रशी बोलत होती, पण तिच्या वागण्यात एक प्रकारचा दुरावा होता. त्याच्या लक्षात आलं की अथांग येण्यापूर्वी जसे त्यांचे संबंध होते तसे आता राहू शकत नाही आहेत. वज्रनी तिला स्पर्श करण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. त्याला तिला स्पर्श करायचाही नव्हता. वज्रला तिच्यावर संशय होता. तो सतत तिच्याकडे संशयानं पाहत होता. त्याची हत्या करायचा कट रचतीये का हे तो बघत होता, पण तसं कुठलंही चिन्ह दिसलं नाही. वज्र अथांगकडेही पाहत होता. तिच्याबरोबर हल्दियाला गाडीनं जाऊन आल्यानंतर त्याच्या वृत्तीत काही बदल झालाय का हे बघण्यासाठी तो उत्सुक होता, पण इथेही त्याला कुठलाही बदल दिसला नाही. वज्र काही दिवस थांबला. या आशेने की लवकरच ती आणि अथांग पुन्हा हल्दियाला जातील आणि त्याला तिजोरीपर्यंत पोहोचता येईल. सुमारे 1 आठवड्यानंतर ती संधी मिळाली. जेव्हा रात्रीच्या जेवणाच्या गर्दीनंतर आवराआवर करत असताना सांजी म्हणाली, हल्दियामध्ये एक चांगला रोमॅन्टिक सिनेमा लागलाय, मला तो पाहायचा आहे. तुमच्यापैकी कोणी येणार आहे का? अथांगनं मान हलवली. मी नाही, कारण मी फक्त हाणामारीचे सिनेमे पाहतो. हीच ती संधी होती जी वज्र शोधत होता. ते दोघे गेले असते तर पहाटे 3 वाजण्यापूर्वी परत येणार नव्हते. तिजोरीतून पैसे काढून ते परत येण्यापूर्वी पुरून ठेवण्यासाठी त्याला हवा तितका वेळ मिळणार होता. मध्यरात्रीनंतर त्याला कुठल्याही व्यत्ययाची काळजी करायला लागणार होती. अरे अथांग, मी इथे अडकलो आहे. मी हल्दियाला जाऊ शकत नाही. तसंही आज रात्रीच्या ड्युटीची माझी पाळी आहे. एक संधी घेऊन बघ. कदाचित तुला त्या रोमॅन्टिक अभिनेत्रीमध्ये काहीतरी आवडेल. त्यांनी वज्रकडे गोंधळून पाहिलं. अरे त्यापेक्षा मी पत्ते खेळणं पसंत करीन. हे बघ, सांजीला एकटीने 20 किलोमीटर जाणं खूप कठीण होईल. तू जा रे, वज्र त्याला म्हणाला. सांजी वज्रकडे बघत होती, पण ही एक संधी होती जी वज्रला घ्यायचीच होती. हे बघा, तुम्ही माझ्यावर काही उपकार करायची गरज नाही आहे. मी एकटीही जाऊ शकते, सांजी म्हणाली आणि अथांग अचानक हसला. ठीक आहे, चल जाऊया, चल, असं अथांग म्हणाला. 9:30च्या सुमाराला सांजी बंगल्यातनं बाहेर आली. तिने उत्तान ड्रेस घातला होता, जो वज्रनं आधी कधीच पाहिला नव्हता. वज्रनी तिला अथांगाच्या शेजारी गाडीत बसताना पाहिलं. इंजिन सुरू करताना तो वज्रकडे बघून हसला. ही तुझी कल्पना होती मित्रा, माझी नाही. अरे कर, मजा कर, वज्र त्याला म्हणाला. सांजी वज्रकडेच पाहत होती. तिचे हिरवे डोळे उपहासानं भरले होते. आम्ही मजाच करू, जागेवरून पळून जाऊ नकोस, सांजी म्हणाली आणि अथांगने गाडी चालू केली. मध्यरात्रीपर्यंत पंपावर अधूनमधून वाहनं येत राहिली. वज्रने ठरवलेलं काम म्हणजे तिजोरी उघडणं आणि पलाशला पुरलेला खड्डा पुन्हा खणणं हे त्यानंतरच सुरू करता येणार होतं. मध्यरात्रीनंतर एक गाडी आली आणि त्यातून 2 माणसं खाली उतरली. दोघांमध्ये असं काहीतरी होतं की जे वज्रला आवडलं नाही. ते धोकादायक आहेत अशी त्याला सहज जाणीव झाली. जरा विसावामध्ये आल्यापासून ही पहिलीच वेळ होती की वज्रला अचानक जाणीव झाली की आपण एकटे आहोत आणि हे ठिकाण एकाकी आहे. एक माणूस वज्रकडे न्याहाळून बघत होता तर दुसरा माणूस आजूबाजूला पाहत होता. त्याचे कठोर निर्विकार डोळे सावल्यांमध्ये काहीतरी शोधत होते. मी टाकी भरू का? वज्रनं पेट्रोलचा नळ काढून विचारलं. हा, भर भर, तो म्हणाला. पांढरा टाय घातलेला माणूस गाडीतून बाहेर आला. तो आजूबाजूला पाहत होता. वज्रनी पंप चालू करून गाडीत पेट्रोल भरायला सुरुवात केली तेव्हा वज्र त्याच्याकडे पाहत होता.
त्याने आपली टोपी काढली आणि स्वतःला वारा घालायला लागला. त्याचे विरळ काळे केस घामानं ओले झाले होते. आज खरंच खूप गरम आहे, वज्र म्हणाला. वज्र फक्त बोलण्यासाठी बोलत होता. त्या दोघांमुळे त्याला अस्वस्थ वाटत होतं. त्याला वाटलं की ते आपल्या डोक्यात मारून गल्ल्यातले पैसे लुटतील. मग वज्रच्या मनात एक विचार आला, ज्यामुळे वज्रच्या अंगावर काटाच आला. समजा त्यांना बंगल्यातली तिजोरी सापडली तर? हे तुझं दुकान आहे का रे? त्याने अचानक विचारलं. तुझी बायको मुलं इथे आहेत का? हा असा प्रश्न होता जो कोणीही विचारू शकला असता. पण तरीही त्याच्या तोंडून तो ऐकताना त्यात काहीतरी अशुभ वाटत होतं. मी फक्त कामावर ठेवलेला माणूस आहे. माझा बॉस आणि दुसरा कामावरचा माणूस आत्ता कुठल्याही क्षणी इथे येतील. वज्र पंपावरची डायल फिरताना बघत म्हणाला. वज्रनी पंप बंद केला, मग बादलीतनं स्पंज काढला आणि विंडशिल्ड पुसायला सुरुवात केली. अबे चल काहीतरी खाऊया सुलतान, पांढऱ्या टाय घातलेल्या माणसानं दुसऱ्याला म्हटलं. त्यांनी वज्राकडे बघितलं. काय रे तुझ्याकडे पोरा? यावेळी फक्त सँडविच आहे. अरे सँडविचपेक्षा काहीतरी चांगलं दे रे. वज्रनी चोरून आपल्या मनगटी घड्याळाकडे बघितलं. मध्यरात्रीनंतर 20 मिनिटं झाली होती. सांजी आणि अथांग किमान 2.5 तास तरी परत येणार नव्हते. असं दिसत होतं की वज्र या दोघांबरोबर अडकला होता. तो जेवणाच्या खोलीकडे गेला. दोन्ही माणसं वज्राच्या मागे आरामात चालत आली. ते खोलीच्या आत थांबले आणि आजूबाजूला पाहायला लागले. इथे आणखीन कोणी आहे का? पांढऱ्या टाय घातलेल्या माणसाने विचारलं. तो स्वतः सहज शोधू शकला असता म्हणून वज्र म्हणाला की इथे दुसरं कोणी नाही आहे. बरं चला खाऊया. आणखीन काय आहे रे तुझ्याकडे? तुम्ही थोडी वाट बघणार असाल तर आमलेट मिळेल, सँडविच आहेतच. सुलतान वज्रच्या पुढून गेला, काउंटरच्या पलीकडे गेला, स्वयंपाकघराचा दरवाजा उघडला आणि आत पाहिलं. तो पांढरा टाय घातलेल्या माणसाकडे मान हलवत परत आला. तेव्हा वज्राला कळलं की आपण संकटात सापडलेलो आहोत. पांढरा टाय घातलेला माणूस म्हणाला, इथे हा एकच फोन आहे का रे? त्याने भिंतीवरच्या टेलिफोनवर थाप मारली. हो, वज्र म्हणाला. त्या माणसाने टेलिफोनचा रिसिव्हर हातात घेतला आणि त्याची तार तिच्या जागेवरनं ओढून तोडून टाकली. घे घे, आमलेट करायला घे. सुलतान, त्याच्यावर लक्ष ठेव जरा. वज्र सुलतानच्या बरोबर स्वयंपाकघरात गेला. सुलतान वज्रच्या अगदी मागेच होता. वज्र जड श्वास घेत होता. काय प्रकार आहे हा? वज्र म्हणाला. अरे बाबा तू शांत हो, सुलतान टेबलवर बसत म्हणाला. त्याचा जाड हात त्याच्या बंदुकीच्या मुठीवरनं फिरत होता. मग तो म्हणाला, तुला इथे आवडतं का रे? एकटं नाही का वाटत? मला सवय झाली आहे. वज्र म्हणाला. पण आपल्या ओठांना कोरडेपणा आल्याची आणि हृदयाची धडधड वाढल्याची जाणीव त्याला होत होती. लग्न झालंय का रे तुझं? नाही. तेवढ्यात पांढरा टाय घातलेला माणूस आत आला. त्याच्या हातात सँडविचची एक प्लेट होती. त्यांनी ती जेवणाच्या खोलीतल्या काचेच्या कपाटातून घेतली होती. घे घे सुलतान घे, फार वाईट नाही आहेत. या पोरावर लक्ष ठेव, त्याला गुंतवून ठेव. मी जरा आजूबाजूला बघून येतो. सुलताननी 2 सँडविच उचलले, खायला सुरुवात केली. पांढरा टाय घातलेला माणूस बाहेर गेला. हा डॅड डेंजरस आहे. त्याच्याशी हळुवारपणे वागायला लागतं. त्याला लगेच राग येतो, पण त्याच्याशी नीट वागलं तर तो चांगला आहे. वज्र काहीच बोलला नाही. बोलायला काही नव्हतंच. पण वज्र खूप विचार करत होता. या जाड माणसाला आवर घालणं फारसं अवघड वाटत नव्हतं. एका वेळी एकाचा सामना करणं वज्राला फारसं अवघड वाटत नव्हतं. सुलतान म्हणाला, या हॉटेलातल्या गल्ल्यात पैसे किती आहेत?
जास्त नाही आहेत. आम्ही आजच दुपारी बँकेत जमा केले पैसे. अरे 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 अरे, फार वाईट झालं की ते. आम्हाला पैसे हवेत, आम्हाला पैशाची गरज आहे खूप. त्यांनी आणखीन 2 सँडविच उचलले आणि ते आपल्या तोंडात कोंबायला सुरुवात केली. आम्हाला वाटलं होतं की अशा हॉटेलात कुठेतरी भरपूर पैसे लपवलेले असतील. कॅश काउंटरमध्ये 700-800 रुपये आहेत. त्यापेक्षा खूप जास्त पैसे असायला हवेत. तुला आणखीन काहीतरी शोधायला लागेल बरं का मित्रा. हा डॅड असा माणूस नाही आहे की याला तू थाप मारून थांबवू शकशील. सुलतान म्हणाला आणि वज्रच्या मस्तकातच सणक गेली. मनगटाच्या एका झटक्यानं त्यांनी तव्यातले पदार्थ त्याच्या जाड चेहऱ्यावर फेकले. गरम तेलामुळे तो ओरडला आणि मागे डगमगला. ते आमलेट त्याच्या तोंडावर चिकटलं. काही तुकडे त्याच्या शर्टमध्ये अडकले. त्यांनी वेड्यासारखा हाताने आपली बंदूक शोधण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी वज्रने गरम तव्याने त्याच्या चेहऱ्यावर प्रहार केला. मग तो मागे डगमगत असताना वज्रने पुढे उडी मारली आणि त्याच्या जबड्याच्या बाजूला एक जोरदार ठोसा मारला. तो खाली पडला. त्याच्यावर वाकून वज्रनं त्याची बंदूक खेचली. तो उठण्याचा प्रयत्न करत असताना वज्रने बंदुकीच्या दस्त्यानं त्याच्या कपाळावर मारलं. तो खाली कोसळला. त्याचे डोळे फिरले. आता वज्रकडे त्याची बंदूक होती. वज्रला जेवणाच्या खोलीचा दरवाजा कर्कश आवाजात उघडल्याचा आवाज आला. त्याने पटकन दिवाच बंद केला. वज्रनं डॅडला कमी लेखलं नव्हतं. तो एक व्यावसायिक मारेकरी होता. पण निदान वज्रकडे आता बंदूक तरी होती. सुलतान, पांढरा टाय घातलेल्या माणसाचा म्हणजे डॅडचा आवाज वज्रला ऐकू आला. पाठोपाठ एक फळी कुरकुरल्याचा आवाज आला. अरे तू इथं आहेस का सुलतान? वज्रनं दरवाजाच्या हँडलवर हात ठेवला आणि हळूच दरवाजा उघडला. त्यांनी मागच्या बाजूला सरकत असताना पिस्तूल ताठपणे धरून स्वयंपाकघराच्या दाराकडे लक्ष साधलेलं होतं. बंदुकीचा चाप ओढला गेला. वज्रच्या केसांवरून जवळून गेलेल्या गोळीच्या जीव घेण्या सळसळण्यानं त्याच्या हृदयाची धडधड वाढली आणि चेहऱ्यावरून घामाच्या धाराच व्हायला लागल्या. वज्रने 3 पायऱ्यांवरनं खाली उडी मारली आणि अंधारात गुडघे टेकून बसला. सांजी आणि अथांग येईपर्यंत स्वतःला वाचवण्यासाठी वज्रला पराकाष्ठेची धडपड करावी लागणार होती. पंपावर चांदण्यांचा उजेड पसरलेला होता. जेवणाची खोली आणि दुरुस्तीच्या शेडभोवती दाट अंधार होता. बंगलाही अंधारात होता. पण तिथे पोचण्यासाठी वज्रला चांदण्याच्या उजेडातनं जायला लागणार होतं. म्हणजे त्या 2 गुंडांना तो दिसण्याची शक्यता होती. एक एक पाऊल टाकत जेवणाच्या खोलीच्या भिंतीला लागून वज्र मागच्या बाजूला सरकत गेला. अंधारातून एक हळू आवाज आला. पोरा, बंदूक खाली टाक. हात वर करून इथे परत ये. चल चल चल, बंदूक खाली टाक. तो सूचक आत्मविश्वासपूर्ण आवाज ऐकून वज्रला त्याच्या दिशेनं गोळी झाडण्याचा मोह झाला. पण तो ऐनवेळी थांबला. कारण बंदूक चमकली असती तर वज्र कुठे हे त्यांना दिसलं असतं आणि त्यांना तेच हवं होतं. आवाजाच्या दिशेने वज्र डोळे ताणून पाहत होता. पण तो गुंड दिसला नाही. तो आवाज पुढे म्हणाला, बंदूक खाली ठेव. जर तू हात वर करून आलास तर तुला काही इजा होणार नाही. मला फक्त तुझे पैसे हवेत. चल. तो आवाज जवळ आला होता का? वज्रला तसं वाटलं. तेवढ्यात वज्राच्या हाताला एक दगड लागला. त्यांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी तो अंधारात फेकला. तो पायऱ्यांच्या पलीकडच्या जेवणाच्या खोलीच्या भिंतीवर जाऊन आदळला. बंदुकीचा आवाज प्रचंड मोठा आला. त्याचा प्रकाश डोळे दिपवणारा होता. एक गोळी वज्रच्या डोक्यावरनं गेली. जर तो जमिनीवर आडवा पडला नसता तर ती त्याला नक्की लागली असती.
आवाजाच्या अचानक झालेल्या गडबडीवरून वज्रला कळलं की तो पायऱ्यांवरून खाली उडी मारून त्यांच्या मागे वज्रच्या दिशेने तोंड करून बसलेला होता. वज्र हळूहळू मागे सरकायला लागला. कोणत्याही क्षणी गोळी आपल्या शरीरात घुसेल अशी तो अपेक्षा करत होता. वज्रपासून सुमारे 15 फुटावर काहीतरी पांढरं हललं. टाय. अगदी सावधपणे वज्रने बंदूक उचलली आणि त्या पांढऱ्या अस्पष्ट आकृतीवर नेम धरला. नेमका तेव्हा त्याच्या मनात एक विचार आला, समजा आपण त्याला मारलं तर मग काय? अशा आणीबाणीच्या क्षणी मन किती वेगानं काम करू शकतं हे बघून वज्रला त्याही स्थितीत आश्चर्य वाटलं. जर आपण त्या दोघांना मारलं तर त्यांच्या मृतदेहांचं काय करायचं? पोलिसांना फोन करून दरोड्याच्या प्रयत्नाची तक्रार करता येणार नव्हती किंवा आपण या दोघांना गोळ्या घातल्या आहेत हेही सांगता येणार नव्हतं. अथांग पुन्हा त्याच्या जागी येऊ शकणार नव्हता. गुन्हे करण्याची पद्धत कदाचित जुनाट असेल, पण अथांग आणि सांझी हल्दियाहून परत येत असताना या 2 माणसांचा मृत्यू झाला होता हे कळण्या इतपत ती जुनाट नव्हती. पोलिसांनी त्यांना कुणी मारलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. जर त्यांना कळलं असतं की वज्रनी त्यांना मारलंय तर त्याच्यासाठी नागपूर जेल वाट पाहत होतच. संकोच करत त्यांनी बंदूक खाली केली. ती एक चूक होती. त्या लहानशा हालचालीनं नक्कीच डॅडचं लक्ष वेधलेलं असावं. त्या क्षणी वज्रला त्याच्या बंदुकीचा आवाज ऐकू आला. त्याच्या छातीत एक बधीर करणारा धक्का बसला. त्याला कोणतीही वेदना झाली नाही. जणू काही आत कोणीतरी एक स्विच बंद केलेला होता आणि विजेचा दिवा बंद केल्याप्रमाणे शक्तीच काढून टाकली होती. त्यांनी बंदुकीवर पकड ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ती अचानक असह्य जड झाली. एका कडक टोकदार बुटानं त्याच्या बरगड्यांवर लाथ मारताच बंदूक हातातून निसटून गेल्याचं वज्रला जाणवलं. त्या लाथेमुळे छातीत तीव्र भाजून काढणारी वेदना झाली. वज्र अचानक खाली कोसळला. त्यांनी मदतीसाठी ओरडण्याचा प्रयत्न केला पण घशातून कुठलाही आवाज बाहेर आला नाही. फक्त गरम रक्ताचा एक जोरदार प्रवाह आला. त्याची शुद्ध हरपली. घड्याळ उलट्या दिशेनं फिरत होतं. तो हितेंद्र कपूरच्या आलिशान पेंट हाऊसपासून दूर जाणाऱ्या जिन्यावरून आंधळेपणानं धावत होता. नंतर तो रस्त्यावर होता आणि पोलीस पाठलाग करत असताना त्यांच्या पावलांचा आवाज ऐकत होता. त्याला पुन्हा एकदा त्याच्या बंदुकीचा आवाज आला आणि छातीत होणारी तीव्र डोळे दिपवणारी वेदना जाणवली. घड्याळ पुन्हा स्थिरावलं. अथांगनी नंतर वज्रला सांगितलं की ते दोघे आले तेव्हा त्यांच्या गाडीचा हॉर्न ऐकल्यावर त्यांनी पांढरा टायवाला आणि आणखीन एका माणसाला घाईघाईनं रेस्टॉरंटमधून बाहेर येताना आणि गाडीत बसून निघून जाताना पाहिलं. पण ते जेवायला आले असणार असं त्यांना वाटलं. त्याला आणि सांझी दोघांनाही काहीतरी गडबड झाल्याचं जाणवलं होतं, कारण कुठेही दिवे लागले नव्हते. अथांग ओरडत इकडे तिकडे फिरत होता. त्याला वज्रला शोधायला काही मिनिटं लागली. त्यांनी वज्रला स्वयंपाकघराच्या दाराजवळ पडलेलं पाहिलं आणि जेव्हा त्याला तो दिसला तेव्हा त्याला वाटलं की तो मेलेला आहे. त्या दोघांनी मिळून वज्रला रूममध्ये नेलं होतं आणि पलंगावर झोपवलेलं होतं. अथांग वज्रचा रक्ताळलेला शर्ट कापून काढत असतानाच त्याला शुद्ध आली. वज्रला खूप अशक्तपणा जाणवत होता. काय झालं? कुणी केलं हे? सांझीने विचारलं. वज्रनी बोलण्याचा प्रयत्न केला पण शब्द काही बाहेर आले नाहीत. अथांग म्हणाला, त्याला एकटं सोडा, मला त्याला ठीक करू द्या. वज्र पुन्हा एकदा अंधारात हरवला. पुन्हा बेशुद्ध पडला. तेव्हा वेदना नाहीशी झाली आणि त्यामुळे थोडा दिलासाही मिळाला. जेव्हा पुन्हा शुद्ध आली तेव्हा खिडकीतनं सूर्यप्रकाश येत होता. अथांग अजूनही तिथेच होता. पलंगाजवळ बसून वज्रकडे पाहत होता, पण सांझी तिथून गेली होती. आता कसं वाटतंय?
मी ठीक आहे. शब्द उच्चारण्यासाठी वज्रला खूप प्रयत्न करावा लागला. हे बघ वज्र, अथांग हळू आवाजात बोलला. प्रत्येक शब्द स्पष्टपणे उच्चारत होता, जणू काही तो एखाद्या परदेशी व्यक्तीशी बोलत असावा. तुझी तब्येत खूप खराब आहे. मला तुला डॉक्टरांना दाखवायचं आहे, पण सांजी मला परवानगी देत नाही आहे. ती म्हणाली की तुला डॉक्टर नको आहेत. मला नकोच आहेत. अरे तुला डॉक्टरांना दाखवलं पाहिजे वज्र. तुझी तब्येत खूप खराब आहे. मी तुझ्यासाठी जे काही करू शकलो ते मी केलं आहे, पण ते पुरेसं नाही आहे. वज्रची तब्येत कितीही खराब असली तरी त्याचा मेंदू बधीर झाला नव्हता. जेव्हा डॉक्टरांना कळेल की गोळी लागली आहे तेव्हा त्यांना पोलिसांना कळवावं लागेल. आणि मग खुल्या खिडकीतून हॉर्नचा आवाज आला. अथांग गुणगुणत उठून उभा राहिला. हे ट्रकवाले एक माझा जीव मेटाकुटीला आणतायत. मी येतो परत, असं म्हणत अथांग बाहेर गेला. वज्रने डोळे मिटले आणि त्याला डुलकी लागली. जेव्हा दुपारी जेवणाच्या खोलीच्या मागच्या बाजूला आला तेव्हा जवळ झालेल्या एका हालचालीमुळे वज्रला जाग आली. सांजी त्याच्यावर वाकली होती. तुला गोळी मारली कोणी? 2 गुंड बंदूकधारी. त्याचा आवाज ऐकण्यासाठी तिला जवळ वाकायला लागलं. मी त्यांना यापूर्वी कधीच पाहिलं नाही. त्यांनी तिजोरी उघडली का? वज्रनी तिच्याकडे बघितलं. ती ओळखूही येत नव्हती. ती अचानक 10 वर्षांनी मोठी दिसत होती. तिच्या वरच्या ओठावर घामाचे छोटे थेंब दिसत होते. तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. नाही, मला माहिती नाही ते. त्यांनी तिजोरीचा उल्लेख केला का? नाही, ती बंद आहे. असं वाटत नाही आहे की त्यांनी तिच्याशी काही छेडछाड केली आहे. मला जाणून घेतलं पाहिजे. समजा त्यांनी पैसे घेतले असतील तर? पैसे गेलेत का नाही हे मला कळायलाच पाहिजे, सांजी म्हणाली. वज्रनी डॅडचा विचार केला. तो एक व्यावसायिक होता. जर त्याला तिजोरी सापडली असती तर त्यांनी ती उघडली असती. तिजोरीबद्दल थोडीशीही माहिती असलेला कोणीही ती डब्यासारखी तिजोरी उघडू शकला असता. त्यांनी ते घेतले असतील, वज्र म्हणाला. बोलण्याच्या या प्रयत्नामुळे त्याला खूप थकवा जाणवत होता. तो पुन्हा अंधारात तरंगत दूर जायला लागला. मला ते जाणून घ्यायचं आहे. मला सांग, तिजोरी कशी उघडायची? तिचा पांढरा फटक तणावपूर्ण चेहरा वज्रवर झुकला होता. अंधार दाटून आला. खूप दूरवरून आल्याप्रमाणे तिचा आवाज वज्रला ऐकू आला. मला हे जाणून घ्यायचं आहे. स्वतःला सावर. मला सांग कशी उघडायची ती. तो आवाज, ती खोली आणि खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश अचानक तिथून गायब झाल्यासारखं वज्रला वाटलं. श्रोतेहो, अभय बापट लिखित तिजोरी या कादंबरीचा हा होता आजचा भाग. पुढचा भाग ऐकण्याला उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोतेहो. पण श्रोतेहो, अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, तेही प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद श्रोतेहो.